700 रुपयाचं कर्ज झालं नाथ महाराजांवर. खूप श्रीमंती होती नाथांची. पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी 1200 एकर जमीन होती. वारकरी संप्रदायात इतकी श्रीमंती कोणाकडे पाहायला मिळत नाही. किती एकर जमीन? ऐका ऐका जरा, 1200 एकर. पण 1200 एकर जमीन असून दररोज पंचपक्वान्नाचा बेत, दररोज पुरणपोळी, जेवणाऱ्यांची संख्या मोजमापात नाही. भयानक समाज. जितकी माणसं कीर्तनाला आली त्यांना गुळाचे वाटप काय, हरभऱ्याच्या डाळीचे वाटप काय, सगळ्यांकरता पुरणपोळीचं नैवेद्य काय, गावबासारखी अनेक पोरं जेवायला काय. मग संपत गेलं ते. 700 रुपयाचं कर्ज झालं. श्रीखंड्याला विचारलं नाथ महाराजांनी, श्रीखंड्या कसा म्हणतो आपला बजेट काय? श्रीखंड्या नाराज होऊन नाथ महाराजांना सांगतो, बजेट नाही महाराज, आपलं भागणार नाही असं वाटतं या वर्षात. घालणं समाजाला बंद करू नका, चालू ठेवा, देव देईल आपल्याला. एका सावकाराकडून कर्ज काढलं राजाकडून महाराजांनी, ते 700 रुपयाचं. बजेट नसल्यामुळे. पण त्याला एक माणूस भेटला, त्याचा मित्र. चर्चा झाल्या, का रे बाबा 700 रुपये? अरे ते नाथांना होतं जरा कर्ज दिलं 700 रुपयाचं. लोक फार विचित्र असतात. गेले म्हणे डुबले. डुबले? अरे रुपयाची सोय नाही, काय 700 रुपये दिले? त्यांचा बुडीत व्यापार आहे, त्यांचा बजेट नाही, काय पुरणार नाही तुमचे पैसे येण्याचा विचार सुद्धा करू नका. गेले 700 रुपये दिले, संपले, बुडाले, असं गृहीत धरा. बर बर. त्याला त्याच्या पैशाची काळजी वाटायला लागली महाराज. तो नाथ महाराजांकडे आला आणि नाथ महाराजांना म्हणतो, ओ नाथ महाराज, ते आमचे पैसे द्या. नाथ महाराज म्हटले, तुमचे पैसे देण्याकरताच खटाटोप चाललाय, पण 700 रुपयाचं कर्ज आमच्यावर थोडंसं अधिक झालेलं आहे, त्यामुळे थोडे दिवस जर थांबलात तर तुमचे पैसे, आमचा बजेट पूर्ण क्लिअर झाला की तुम्हाला देतो. तुमचा बजेटच नाही बसणार, आम्ही कोटपर्यंत थांबायचं? त्याला माहिती होतं यांची पांडुरंगावर खूप श्रद्धा आहे, पांडुरंगावर विश्वास आहे. तो म्हणे, नाथ महाराज, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, जोपर्यंत माझे पैसे तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण सुद्धा घेऊ नये. पांडुरंगाची शपथ घातली. नाथ महाराज म्हटले, अरे अन्नाचा कण मी पाणी सुद्धा घेणार नाही. अन्न पाण्याचा त्याग केला. 4 दिवस झाले नाथ महाराजांच्या पोटात अन्न नाही. आता नाथ महाराज जेवत नाही म्हटल्यावर गिरिजाबाई जेवतील? गिरिजाबाई जेवत नाही, नाथ महाराज जेवत नाही म्हटल्यावर काम करणारा शिखंड्या जेवी कसा जेवी? अतोनाथ प्रेम, शक्य नव्हतं जेवण. 4 दिवस झाले, 5वा दिवस निघाला. घेतलं ना रूप, काळी केसारी बांधली गळ्यात, खांद्यावर गमछा घेतला, गुडघ्यापर्यंतचं धोतर नेसलं आणि दिवांजाचं रूप घेऊन, नोकराचं रूप घेऊन रात्रीच दरवाजा वाजवला राजाचा. सावकार! त्या आवाजाने बायको सुद्धा जागी झाली. करा हिशोब, तुमची उधारी द्यायला आलोय. तितक्या रात्री? हो, रात्रीच काढली त्याने डायरी. तितकेच पैसे दिले. पावती द्या. सही घेतली सावकाराची, पोच झाले, रक्कम मिळाली, सही घेतली, पावती खिशात घेतली. दिवाणजी नोकर निघून गेला. नाथ महाराजांच्या नित्य पारायणाच्या ज्ञानेश्वरीच्या प्रतमध्ये पावती ठेवली. नित्य वाचायची ज्ञानेश्वरी, त्यात पावती ठेवून दिली. बायको म्हणे, अहो तुमच्या जिभेला हाड कसं नाही? अरे जग ज्या नाथ महाराजांच्या पायावर लोटांगण घालतं, आपण त्यांच्या घरचं अन्न खाल्लंय, थोडीशी परिस्थिती बदलली म्हणून तुम्ही त्यांना रात्री कर्ज त्यांचं चुकवायला बोलावलं? सत्यानाश होईल आपला. लवकर जा. नाथ महाराजांची संत एक क्षमाशील असतात, दया आहे त्यांच्या अंतःकरणात. तुम्ही इतके रागवून आले, पांडुरंगाची शपथ घातली, हे चांगलं केलं का तुम्ही? त्या नाथ महाराजांना देवाची आण घालावी, ते काही सामान्य आहेत का? जा लवकर नाथ महाराजांची भेट घेऊन या, ते संत क्षमाशील आहे. निघाला सावकार आणि तितक्याच रात्री नाथ महाराजांकडे आला. बाबा, एवढ्या रात्री काय पोहोचवायची गरज होती? नाथ महाराज म्हटले, काय? अहो पैसे पाठवले तुम्ही, कोण आलं होतं घेऊन?
तुमचा नोकर आला होता महाराज, तुम्हाला पावती सुद्धा दिली मी. तितक्या रात्री ज्ञानेश्वरी उघडली आणि त्यात पावती दिसली, पैसे पोच झाले आणि सावकाराची सही होती. नाथ महाराजांच्या डोळ्याला धाराच लागल्या. महाराज तुम्ही कशाला नोकर पाठवला? नाथ महाराज म्हटले, सावकार मी नोकर पाठवला नाही, तो नोकर झाला. एकोबाची ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाची ऋण फेडी ऋषिकेशी, अंबऋषी सोशी गर्भवास ऋषी सोशी. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. अरे ज्याला सावकार येऊन ताकीद देतो, पांडुरंगाची शपथ घालतो, रात्रीच्या वेळेला कर्ज चुकवावं ही भावना अंतःकरणात नवऱ्याला बायको सांगत नाही, तोपर्यंत ज्याच्या अंतःकरणात होती तोही दारात आल्यावर नाथ महाराजांनी त्याला तितक्या रात्री घरात घेतलं. गिरिजाबाईला उठवलं, ग सावकार आले, उडजराज यांनी आपल्यावर उपकार केले. लाज वाटत होती घरातली वागणूक पाहून. तितक्या रात्री तुम्ही 2 घास जेवून तरी जा. अहो ही वेळ आहे का नाथ महाराज? जेवण जात नसाल काहीतरी प्रसाद तरी घ्या. गिरिजाबाई द्या, काहीतरी द्या, रात्रीच्या वेळेला आहे, पुन्हा पुन्हा या. आणि नाथ महाराजांनी हात जोडले. इतकी शांती, इतकी शीतळता जीवनात. नाथ महाराजांनी लोटांगण घातलं त्या सावकाराच्या पायावर. तुम्हाला जरा त्रास झाला, रात्रीच्या वेळेला आमचे पैसे द्यायला तुमच्या घरी नोकर आला, पण आवर्जून सांगतो माझ्यापेक्षा थोर भाग्य तुमचं आहे. अरे कर्ज घेणार याच्या दारात तो नोकर कधी येईल याची आम्ही वाट बघतोय, पण ज्याचं कर्ज घेतलं त्याच्या दारात देव येतोय. भविष्यात काही काम पडलं तर तुमच्याकडेच येईल, कारण तुमच्याकडे कर्ज चुकवायला देव येतो, माझा नोकर नाही हो. जगाचा मालक तुमच्याकडे नोकर बनून आला. ज्या नाथ महाराजांना लोक शपथा घालत होते, ज्यात नाथ महाराजांकरता राजे महाराज चेष्टा करायला महाराजांची शांती बिघडवायला पाठवत होते, ज्या नाथ महाराजांना, ज्या महाराजांच्या अंगावर लोक थुंकत होते, त्या नाथ महाराजांनी कधी त्या द्वेष्ट्या लोकांचा राग मानला हो? अहो इतके द्वेष्टे येऊन गेले आयुष्यात, पण आपला स्वभाव संतांनी सोडला नाही. संतांच्या या मूळतः स्वभावाचं कारणच तुकोबार आहे. लक्षणाच्या आधाराने सांगतात, इथं सगळे संत लावा, ज्ञानोबाराय लावा, नाथ महाराज लावा, तुकोबाराय लावा, आणि सगळे एका बाजूला त्रास देणारे लावा. इतके त्रास देणारे असून सुद्धा संत उपकाराचा, दयेचा धर्म सोडत नाही. मला धन्यता देणारे संत नाही. आपण अंतःकरणापासून दयावंत नाहीच नाही. त्यामुळे मानवी जीवनामध्ये दयेकरता कधी धन्यता मिळू शकत नाही. आज संतांनी दया केली, ती अंतरंगापासून केली, म्हणून हे सगळं चाललंय. या छोट्या छोट्या पोरांकडे पाहिलं की यांचं भविष्य फार उज्ज्वल वाटतं. का? संतांनी दया केली या लेकरांवर. आज ज्ञानोबाराय तुकोबारायांचा टाळ गळ्यात येतोय, भजन घडतंय. महाराष्ट्रातल्या गोरगरीब पोराला काय ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सभासद आल्यावर काय भाग्य मिळेल सांगता येत नाही महाराज. हे का आठ आहे हो? जातीचा ब्राह्मण पाहिजे, पाटील पाहिजे, कोळी पाहिजे, माळी पाहिजे, इथं आंधळे पांगळे वासुदेव जोगी मुका बैरा नाट पाठ पाहिजे, उपासना करण्याची वृत्ती पाहिजे, ग्रंथाचं अवलोकन पाहिजे, पुराणाचं चिंतन पाहिजे, शब्दफेक पाहिजे, विषयाची हाताळणी पाहिजे. झाला कीर्तनकार. काय लागतंय त्याला? संतांनी कृपा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दगडाचं सुद्धा मंदिर होतं. अहो पैस नावाचा खांब आहे निवाशाला, त्यानं ज्ञानोबारांचा चेहरा नाही पाहिला, मुखकमल पाहिलं नाही, पाठ पाहिली माझ्या ज्ञानोबारांची. ज्ञानोबारांची पाठ पाहणाऱ्या पैस नावाच्या खांबाचं मंदिर झालं निवाशाला. ज्ञानोबारांची पाठ पाहणाऱ्याचं जर मंदिर होत असेल तर ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याचं भलं होणार नाही? वाचून घ्या. तुमच्या मुलामुलींना आवर्जून सवय लावा ज्ञानेश्वरीची गाथेची. तुमच्या पोराचा हात ज्ञानोबारांच्या हातात द्या. ज्ञानोबारा जेवढ्याला बोट धरतात ना, तेवढ्याला किती अडचणीचा सामना करावा लागला तरी माऊली कधी बोट सोडत नाही. लक्षात ठेवा. हात योग्य माणसाच्या हातात दिला पाहिजे, ज्याचं अंतःकरण दयेनं भरलेलं आहे. आपला हात घेऊन अधोगतीला नेणाऱ्याच्या हातात हात किती दिवस ठेवायचा? आता
किती दिवस आपला हात कोणाच्या हातातही बसलेल्या लोकांना प्रार्थना तपासून घ्या. कीर्तन ऐकताना निदान माझ्या वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाचं अवलोकन करायचा, अभ्यास करायचा, या वृत्तीने कीर्तन श्रवण केलं पाहिजे माणसाने. नाही तर येणाऱ्या काळात हा समाज आपल्याला शाप देईल. जी माणसं कीर्तनामध्ये केवळ आणि केवळ टाइमपासच्या दृष्टिकोनातून येत असतील त्यांनी कीर्तनामध्ये गर्दी करू नये. ज्ञानोबा तुकोबा का वाचले पाहिजे. इथं संत सोडून दुसरं तुमचं कोणी नाही आहे, लक्षात ठेवा. विशाल महाराज कोलेचे शब्द तुम्हाला आठवतील. घरी सुद्धा कोणीच नाही. नाशिक जिल्ह्याला निवृत्तीनाथ सोडून दुसरा वारसदार नाहीये, दुसरा कोणी मालक नाहीये, लक्षात ठेवा. या जिल्ह्याचे मालकच निवृत्तीनाथ आहे. तुम्ही सगळे नोकर आहे निवृत्तीनाथांचे. नोकराच्या भूमिकेत जगा, मालकाची कृपा होईल. मालक बनायचा प्रयत्न इथं कोणी करू नये. आणि नाथांच्या दरबारात येऊन कोणी मालकाच्या भूमिकेत दुकानं थांडायचा प्रयत्न करू नये. नाथ नाथ आहे, ते आमच्याकरता आले, आमचा कैवार घेऊन आले, बाकी कोण आहे महाराज. जब चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा, अशी परिस्थिती झालेली आहे. मी विदर्भातली घटना सांगतो तुम्हाला. बहीण लंकेची पार्वती झाली, चुकून गरिबाच्या घरात पडली. चुकून. यात अनेक महिला अशा आहे ज्या घरच्या श्रीमंत आहे बापाकडच्या, पण चुकून गरिबाच्या घरात पडल्या. होतं असं बऱ्याचदा. बहीण गरिबाच्या घरात पडली, पण सख्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेला भावाला 3 वर्षाची मुलगी होती. भावानं बहीण गरिबाच्या घरात पडली त्या दिवसापासून बहिणीशी हळूहळू दुरावा निर्माण केला. बहीण गरिबाच्या घरात पडली म्हणून लोक गरिबी श्रीमंतीवर नाते ठरवायला लागले. बहिणीच्या घरी जाणं बंद केलं भावानं. भाऊबीजेला नाही, रक्षाबंधनला नाही, अख्ख्या गावात भाऊ यायचे, बहिणी ओवाळायच्या. हे सगळं चित्र नजरेला साठवत होती बहीण. हळूहळू पहिल्या 2-4 वर्षात असं वाटायचं आज नाही उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, कधीतरी येईल. रक्षाबंधनला नाही भाऊबीजेला येईल, भाऊबीजेला नाही रक्षाबंधनला येईल, कधीतरी येईल. पण दिवस बदलत गेले. भावाला मात्र बहिणीचा दुरावा वाढत गेला. बहीण लंकेची पार्वती, फुटका मणी तिच्या गळ्यात नाही, याची लाज वाटणारा भाऊ बहिणीशी दुरावा वाढवतोय. जाणं बंद केलं बहिणीच्या घरी. 5-6-10 वर्षानंतर भावाची इतकी आठवण यायची की असं वाटायचं भाऊबीजेचा दिवस उगवू नये, रक्षाबंधनचा दिवस येऊ नये. हे 2 सण माझ्या जीवनातून वजा झाले तरी चालतील, या 2 दिवसाला मी राहू नये जिवंत. बहीण जिवंत आहे, भावाला पाहता येत नसेल. बहीण जिवंत आहे आणि भाऊ असून सुद्धा राखी बांधायला बहिणीची माया जोपासायला बहिणीकडे जात नसेल, त्या बहिणीला जिवंत असून मेल्यासारखीची जाणीव होते. मला सुद्धा बहीण आहे, मी हे सगळं अनुभवलेले. तुम्हाला मला प्रत्येकाला बहीण आहे, आपल्या आईलाही भाऊ आहे. आपण लहानपणापासून या घटना पाहत आलो. हे सण नाही, हे भावनेची तुम्हाला मला बांधून ठेवणारी बंधन आहे, अनतूट आहे. शेजारणीचा भाऊ येतोय आणि म्हणतो तायडे मी जाऊ का ग तिला ओवाळायला. तिचा भाऊ येत नाही म्हणे ना, हो दादा जा. शेजारणीचा भाऊ आला आणि त्या बहिणीकडून ओवाळून घेतोय. सख्या भावाला ओवाळणं आणि शेजारणीच्या भावाला ओवाळणं यात फरक आहे, पण तरी बहीण ओवाळते. भावाचं स्मरण होतं, भावाचा चेहरा आठवतो, पण भावाला मात्र बहिणीची थोडी दया येत नाही. काल असा होता, 3 वर्षाची पोरगी होती, भावाला लग्न झालं तेव्हा. आज बहिणीला 2 मुलं झाले, पण स्वतःच्या 2 मुलांनी मामा डोळ्यानं पाहिला नव्हता. याला मामा म्हणतात. हा माझा मामा आहे बुवा. हा मामा म्हणजे अर्धी माय आहे, लेकराचा सांभाळ करतो. मामाकडे आम्ही शिकतो काय, मामाकडे आम्ही राहतो काय, मामा कुरवाडतो काय, मामा प्रेम करतो काय. आज तो प्रेमाचा मामा पोरांनी अनुभवला नाही, पाहिला नाही. अरे भिकारी असला मामा तरी दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्यात एकदा तरी मामाचं घर पाहावं वाटतं. थकलेली 80 वर्षाची आपल्या आईची आई अर्थात आपली आजी बसस्टँडवरती लेकरांना घ्यायला पळत ज्या वेळेला येते ना, नातवंडांकरता म्हातारपणात नातवंडांच्या पोरीच्या पोरांकडे पडत जाणारी माऊली अनुभवायची वेळ प्रत्येकाला येते, संधी मिळते, पण सगळ्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा क्षेम होत नाही. भावाला दयाही वाटत नव्हती की आपल्याला भावाचे झाले का, कोणी आहे का. बंद भावाकडे बहिणीकडे जाणं. तुम्हाला आश्चर्य सांगतो, भावाची मुलगी लग्नावर आली, ती 3 वर्षाची होती, आज 20 वर्षाची झाली, तिचं लग्न ठरलं. गावात बहिणीच्या गावात श्रीमंत लोकांना पत्रिका आहे, पण बहिणीच्या घरी पत्रिका नाही. का, ती गरीब आहे. तिच्या अंगावर धड साडी चोडी नाही, कमी आहे तिच्या घरी. आपल्याला काही मागे येईल याचा धाक आहे भावाला. अरे कोणती बहीण भावाला काय मागते बाबा पदर पसरून, काय मागते. कोणत्या बहिणीने मागितलं आतापर्यंत भावाला. कधी अपेक्षा केली की भावानं मला अमुक द्यावं ढमुक द्यावं. नाही नाही, साडी चोडी द्यावी हक्काची, प्रेम द्यावं, आमची काळजी घ्यावी. आमच्या पाठीशी एक भाऊ पाठीराखा आहे, दादा आहे. या भावनिक सुरक्षेच्या जाणीवेवर बहीण आयुष्य काढू शकते. हा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या भूमीचा, आणि मला असं वाटतं तो आदिशक्ती मुक्ताबाईपासूनच निर्माण झालेला असावा, की ज्या लहान बहिणीनं 3 भावंडांचा सांभाळ महाराष्ट्रात केला.
भावाच्या मुलीचं लग्न पण फोन नाही गवळाने कर, पत्रिका नाही, श्रीमंताच्या घरी पत्रिका पण बहिणीच्या घरी नाही. शेजारीनं स्वतःच्या नवऱ्याचं नाव खोडलं, तिच्या नवऱ्याचं नाव आणून घातलं आणि ती पत्रिका घेऊन आली. बाई तुमच्या भाचीचं लग्न आहे बघा, तुमच्याकडे पत्रिका आली. ती पत्रिका पाहिली, खोडलेलं नवऱ्याचं नाव तिच्या आणि लिहिलेलं आपल्या नवऱ्याचं नाव बहिणीनं पाहिलं. डोळ्याला धारा लागल्या. पत्रिका उलगडली, त्यात भावाच्या मुलीचा होणाऱ्या नवरदेवाचा फोटो होता. 3 वर्षाची भावाची पोरगी ज्या बहिणीनं बालपणात पाहिली, तिचा लग्नाला फोटो पाहिला. हे दिवस कोण्या महिलेवरती येऊ नये, पण आली एका बाईवर विदर्भातल्या, जिनं त्या भाचीचा फोटो पाहता बरोबर वरती गणपतीरायाचा फोटो होता, एका बाजूला गजानन महाराजांचा फोटो होता विदर्भातले असल्यामुळे, आणि मध्ये पंढरीनाथाचा फोटो होता. ती पत्रिका डोक्याला लावली आणि पांडुरंगाला प्रार्थना करते, देवा माझ्या भाचीचा संसार सुखाचा असू दे रे. माझी भाची आहे, किती मोठी झाली माझी भाची, आता मी जाणार लग्नाला. बिघडलेलं नातं सुधारवायची संधी आली आहे, आपण गेलं पाहिजे. मालकाकडे गेली आणि सांगितलं माझ्या भाचीचं लग्न आहे, आपण गेलं पाहिजे. नवरा म्हटला आपण गरीब आहो, त्याला आपल्या गरिबीची लाज वाटते, जाऊ नको त्याच्या घरी, अपमान होईल तुझा. ऐकलं नाही बहिणीने, फाटक्या तुटक्या कपडा सहित पोरांना घेऊन निघाली. आश्चर्य ऐका, फाटक्या तुटक्या कपड्या सहित घेऊन निघालेली पोरांना बहीण त्या बसमध्ये बसली. प्रवास चालू झाला. मुलं विचारत होते, आई खूप वर्षानंतर आम्ही एसटीत बसलो, कुठं चाललो ग मा? आपण मामाकडे चाललो बेटा. आपल्या मामाकडे? हो हो आपल्या मामाकडे. काय मिळणार आई तिथे? खेळणी मिळणार, बुंदी मिळणार, लाडू मिळणार, गुलाबजाम मिळणार. आपल्या मामाच्या मुलीचं लग्न आहे, खूप आनंद करायचा, मामाच्या पाया पडायचं, गेल्या गेल्या मामीच्या सुद्धा पाया पडायचं. हो हो आई आम्ही पडूया. प्रवास चालू झाला. मामाच्या गावात पोरं पोचली. बायको त्या नवऱ्याच्या आज्ञेचं उल्लंघन करून सुद्धा माहेरामध्ये जाताना भावीओर होते की आज जाऊ द्या, नवऱ्याला राग आला क्षणभर, मी समजवेल त्याला, पण मला माझ्या माहेर पाहायचं. हे 17 वर्षानंतरचं मिळालेलं निमित्त आहे, बिघडलेलं नातं सुधारवायची संधी आहे. बसस्टँडवर उतरली, भूमीचं दर्शन घेतलं. आई आठवत होती, बाप आठवत होता, पण कोणी नजरेला नव्हतं तिथं. चालत चालत फाटक्या कपड्यांची ती 2 पोरं पुढं चालताय आणि दोघींच्या मधोमध बहीण आहे. त्या गावातल्या स्त्रियांनी पाहिलं तिला आणि विचारायला लागल्या, आलीस बाई? हो आली काकू. दिसेल तिच्या पाया पडत, जा जा. खूप वर्षांना आली. गावातल्या महिलांना माहीत होतं हिचा भाऊ अहंकारी आहे, हिच्या गरिबीची लाज वाटते भावाला. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं. माहेरातल्या पहिल्याच महिलांनी आल्यानंतर बहिणीचं औक्षण केलं, तिला कुंकू भरवलं. बरे ना? हो आई, हे देवानं मला 2 मुलं दिले, माझी मुलं आहे. प्रवास करता करता मंडप गाठला आणि मंडपात तुळशीला पाणी घालणारी भाऊजाई पाहिली, भावाची बायको पाहिली. नजरेला नजर मिळाली. एखादी नदी जशी समुद्राकडे धावते ना, तशी भाऊजाई ननंदीकडे पळत आली. हे नातं आहे भाऊजाईचं आणि ननंदीचं. बहिणी बहिणीसारखं असावं आणि असलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही तिच्या आईची काळजी घ्याल आणि ती तुमच्या आईची काळजी घेईल, त्यावेळेला 2 परिवार एकत्रित नांदू शकतात. जोपर्यंत तुम्ही बहीण म्हणून तुमच्या सासूची काळजी घेत नाही, तोपर्यंत आमची बायको म्हणून तुमच्या आईची काळजी घ्यायला आमची बायको तयार होणार नाही. असं हे नातं आहे एकमेकीचं, ननंदीचं, भाऊजाईचं. पळत आल्याने एकमेकींना मिठी मारली. पत्रिका नसून सुद्धा बहीण लग्नाला आली, आपली ननंद लग्नाला आली, याचा आनंद होता. भर मंडपात ननंदीच्या पाया पडली भाऊजाई. बाई तुम्ही आलात, नवऱ्याच्या चोरून का होईना पण ठेवणीतली साडी तुमच्याकरता आणून ठेवली आहे, एकदा तेवढी साडी तुम्ही नेसा, माझी प्रार्थना आहे. भाजी पहिल्यांदाच पाहिले होते, लक्ष नाही त्या बाईचं. ही मुलं वहिनी, ही तुमची भाची आहे, इतकी मोठी श्रीमंती आहे, पण एक सोन्याचा डाग नेण्याचं सुद्धा सौभाग्य आपल्या भाच्यांना आपल्या नवऱ्यानं दिलं नाही. पैसा किती खराब आहे. दोन्ही भाच्यांना धरलं, पोटाला लावलं. चरा रे बाळानो, मी तुम्हाला खाऊ देते, मी तुम्हाला खाऊ देते. अनेक मामांची मुलं जवळून जायची पण बोलायची सुद्धा नाही. का? गरीबाची पोर आहे हो. फाटलेल्या कपड्यावाल्याच्या सोबत कोण बोलतं महाराज? श्रीमंताचं पोरग घरी आलं की अख्खं घर गोळा होतं. का? त्याच्या अंगावरचे कपडे चांगले असतात. मळालेल्या कपड्याचा माणसाला धाक वाटतो, बोलायची लाज वाटते, शरम वाटते, तिरस्कार करतात माणसं. गरिबी फार वाईट आहे. गवळानी कर, नाशिक कर, कोण्या गरिबाची चेष्टा करू नका बापा. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, 2-4 कीर्तन कमी आहे का? माळ घालणं, नुसतं पायी वारीला जाणं,
कीर्तनात माना डोलवणं याचं नाव परमार्थ नाहीये. गरिबाची चेष्टा कधी करू नका, दळ्या पांगळ्याची चेष्टा कधी करू नका. गरिबीचं दुःख फार वाईट आहे. ती दुपारची सावली कोणाच्या दारात पडते बुवा सांगता येत नाही. निघून जातं क्षणात वैभव. अमीर होती माणसं बेकारी झाली, बेकारी होती अमीर झाली. कुठं होती कुठं आली माणसं कळत नाही. हे सत्य घडलेलं आहे. मी प्रत्येक गावात सांगतोय. का मला वाटतं एखादा बिघडलेला भाऊ, अहंकारी भाऊ, एखादी बिघडलेली अहंकारी बहीण, बहिणीचं बरं आहे भावाला विसरली, भावाचं बरं आहे बहिणीला विसरला, असं एखादं जरी नातं या कीर्तनातून सुधारलं, या विशाल महाराज खोलेला त्याच्या कीर्तनाचं फळ भेटलं असं समजून तुमच्या पुढे ही प्रार्थना करतोय. गरिबीचं दुःख फार वाईट आहे. कोणाची चेष्टा करू नका, कोणाचीच करू नका. एक पोराला कळावी बहीण, एका बहिणीला भाऊ कळावा, संपलं कीर्तन. कशा करता हे सगळं? कुटुंब व्यवस्था सांभाळण्याकरता हा खर्च आहे. आपल्या बापदाद्याचा कष्टाचा पैसा आहे. कष्टाचा पैसा खर्च करून कष्टाच्या पैशातला मंडप घालून जर तुम्ही केवळ की दात काढण्याकरता आम्हाला बोलवत असाल तर या पापाचे भागीदार उद्या तुम्हाला सुद्धा व्हावं लागणार आहे. लक्षात ठेवा. तुमचं मरण ज्या दिवशी तुमच्या समोर येईल आणि कीर्तनकाराचं मरण ज्या दिवशी समोर येईल ना निवृत्तीनाथ तुम्हाला माफ करणार आहे ना विशाल खोलेला माफ करणार आहे. आपल्या बापाचा कष्टाचा रुपया आहे. इमानदारीत खर्च करायचा, नीतिमत्तेत न्याय व्यवस्थेत खर्च करायचा. लोकांना बरं वाटण्याकरता नाही, आपल्याला बरं वाटण्याकरता नाही, जगाच्या मालकाकडून आपलं बरं होण्याकरता हा खर्च करायचा. याकरता नाही करायचं हे सगळं. मी तर या मताचा माणूस आहे. सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. जोडून जायची पोरं बोलत नव्हती. भावानं बहिणीला पाहिलं, कपाळावर आठ्या आणल्या. तिला वाटलं जशी भाऊजाई स्वागत करते तसं भाऊही करेल. कसलं काय हो, तू इथं का आलीस? मी तुला बोलावलं होतं का? अगं इथं माझे नात्या गोत्याचे मित्रमंडळी सगळे श्रीमंत आहे, तू बहिरंगेची पार्वती आहे. निघा निघा. इथं नातेवाईक सगळे श्रीमंत आलेले, गाड्या घोड्यांवर आहे. तुमच्या गळ्यात फुटका मणी नाही. लाज काढतील लोक आमची. श्रीमंताचं घर भेटलं आमच्या पोरीला. बहीण म्हणते दादा एवढा कशाला राग भरतो रे? बाईचं लग्न लागलं की निघून जाईल बापा. तुझी बहीण मोठी, पोरगी मोठी झाली नाही रे राहवलं. पत्रिकेवरचा फोटो पाहिला, अक्षदा टाकून निघू. तशी गेली तर नवऱ्यानं अपमानित होऊन आली. गेल्या गेल्या ओळखेल रे दादा. राहू दे बापा एका कोपऱ्यात. कोपऱ्यात नाही, या खिडकीतून बघायचं लग्न. साईडपट्टीच्या बाजूलाच गाईचा गोठा होता. दरवाजा उघडला आणि बहिणीला बसवलं गोठ्यात. 2 भाचे गोठ्यात. मी अगदी सत्य सांगतोय तुम्हाला. विदर्भातली ही नारदाच्या गादीवरून कथा ऐका. किती भयावह आहे पैसा. दरवाजा बंद झालेला आहे. लग्न लागलं. फटाके फुटतात, आवाज येतो. दारुडे माणसं, पिलेले माणसं, नालायक माणसं पंक्तीला जेवायला बसलेले. का? घरची श्रीमंत आहे म्हणून. पण स्वतःचे 2 सख्खे भाचे गाईच्या गोठ्यात बसलेले. का? गरीब आहे म्हणून. नोटबोध कमाल के है दोस्तो. ही 2000 रुपयाची, ही 500ची, ही कागदाची नोट माणसाला पाठचं नातं बिघडायला भाग पडते. अरे जी नोट बहिणी दुरावा निर्माण करत असेल, आमची तर प्रार्थना आहे देवा आमच्या खिशात ती नोट नसली तरी चालेल, पण जीव लावणारी, प्रेमानं ताट वाढणारी, सुख दुःखात भाऊ आजारी पडल्यावर 10 देवाला नमस करणारी आमची बहीण आम्हाला मोठी आहे. आम्हाला नाही करत तुझ्या पैशाची 1 लाख गरिबी बघू, पण प्रेमाची माणसं आमच्या दूर जाता कामा नाही. देवा असंच गवळण्यासारखं गाव, आता मिळाले तसेच कष्टकरी मायबाप, आता मिळाली तशी जीवाभावाची बहीण, जीवाभावाचा भाऊ, जीवाला जीव देणारे भाचे, सगळं प्रेम करणारा गोतावळा हा समाज, प्रेम करणारे मित्र, याच्या पलीकडे देवा आम्हाला काही देऊ नको. आम्हाला नकोय काही. खूप मिळालं होतं रे देवा अनेकांना, काय राहिलं त्यांच्याकडे? आमची ताकद आमचं कुटुंब आहे देवा. आमचं कुटुंब सांभाळ. या न्याय व्यवस्थेत वैज्ञानिक युगात आमची प्रार्थना आहे तुला. आमचं कुटुंब बिघडवशील देवा. आम्ही खचून जाऊ रे. आम्ही पैसा विना जगू शकतो देवा, बहिणी विना जगू शकत नाही, भावा विना जगू शकत नाही. आम्ही इतकं प्रेम करतो आमच्या बहिणीवर, आमच्या भावावर. भाची उपवाशी आहे. मुलांना भुका लागल्या, आई देणं काही खायला, काहीच नव्हतं तिथं.
ज्वारीचे दांडे ऊस म्हणून खाल्ले पोरांनी. इकडे दारुडे पंक्तीत बसलेले. काय जीव घालता हो नालायक लोकांना. गवळानीकर, नाशिककर, या नालायक लोकांना पंक्तीला जीव घालू नका. तुमचं चांगला आशीर्वाद देणारी 2, 4, 5 माणसं जीव घाला पोरीच्या लग्नात. नालायक लोकांच्या पंक्ती बसवू नका. आता कोणी श्रीमंत यावान पंक्तीला बसावा, काय गरज आहे त्याची. तो तुमच्या घरी जेवल्याने काय देवा आशीर्वाद देईल तुम्हाला. गरीबाला जीव घाला. अन्नाची गरज ज्याला आहे त्याच्या मुखात अन्नाचा घास घाला, देव आशीर्वाद देईल तुम्हाला. निराधार लोकांना जीव घाला. अन्नाची गरज असलेल्या भुकेल्याच्या मुखात अन्न घाला. आई तुला जोर जोरात बोलत होता, तुझा तिरस्कार करत होता, मुद्दाम कानाडोळा करत होता. आई तुला हाताला धरलं ढकलत होता, तो माणूस कोण होता ग? काय सांगणार. तुमचा मामा होता. नाही सांगितलं मला. जाग जागला हो भावाचा. सारं वराड निघून गेलं. आणि मग दरवाजा उघडला, बाहेर काढलं त्यांना. आणि मग भाऊजाई म्हणते, ताई कोणा तोंडानं म्हणू तुम्हाला पण 2 घास जेवा. कोणती बहीण जेवण करेल हो. निघून गेली. भावाकडे परत कधी यायचं नाही शपथ घेतली. पण सगळ्यात मोठं आश्चर्य ऐका, जे मला इथे सांगणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. ज्या 2 पोरांना गाईच्या गोठ्यात दिवस काढावे लागले, त्या पोरांनी इतकी कष्ट, इतकी जिद्द, इतकी मेहनतीनं लढले. विशेषतः MPSC UPSC वाले ऐकून जा. ते दोन्हीही मुलं क्लास 1 अधिकारी झाले. दोन्ही. आज तो भाऊ गरीब झाला बहिणी पुढं. इतकं बरं झालं बहिणीचं. आता तो विनंती करतो, बाई या बापा गरीबाच्या घरी 2 घास जेवण करा. येईन दादा. मी शपथ घेतली होती तरी गेली भावाकडे. मागे गाडी, पुढं गाडी, पोरं. खूप जीव होता, कारण माहिती होतं आपल्या आईनं काय दिवस काढले. आईला अंतर द्यायचं नाही आता. खूप जीव, जीवा पाळ, माझी माय, माझं जीवन. क्लास 1 अधिकारी हव्याचं कुठलाही आविर्भाव नाही, कुठलाही अहंकार नाही. पोरं गेले. गेल्या गेल्या मामाचं दर्शन घेतलं. रडायचं तो आतल्या. कसं झालंय आपल्याकडून. बसायला पाठ, ताटाला पाठ. बहीण गेली, भावाला आलिंगन दिलं. भाऊजाई आल्या सगळ्या, बसल्या. बहीण म्हणते, दादा एक पाट आण रे. कशाला तरी आण बाबा. पाट आणला. पाटावर ताट ठेवलं. ताटात गळ्यातली गडसरी, गौपोत, मणिबंध, कटिबंध सगळं सोनं काढलं आणि त्या ताटात ठेवलं. गुलाबजाम ठेवला, जिलेबी ठेवली, लाडू ठेवला. बाई हे काय करतं, यांना जीव घालतो ना. अगं ते काय जेवणार माझी ताई, आधी तू जेव. ते सोनं आहे, सोनं कुठं जेवतं का. दादा तुला आठवते रे, मी बाईच्या लग्न करता आले होते तेव्हा माझ्याजवळ नव्हतं. तू बहिणीला नाही रे दादा. 2 क्लास 1 अधिकारी पोरांच्या श्रीमंत बाईला जेवायला बोलावलेलं हे विसरू नको. बहिणीला नाही बोलवत माणूस, श्रीमंत बाईला जेवायला बोलावतो. अरे जिथं भावाला बहीण कळू शकत नाही, बहिणीला भावाला काही द्यावं वाटत नाही. इतके नालायक तुम्ही मी. इतक्या नालायकांना सुद्धा स्वतःचं अस्तित्व सोडून तुमच्या माझ्या भल्याचं ज्ञान द्यायला जे संत जगाच्या पाठीवर आले, त्यांचे उपकार मानत नाही तुम्ही. मानत नाही. आपल्या जवळ राहणारी देत नाही. असं पद मिळालेलं असून सुद्धा सोडलं. आणि आपल्याकरता सुखाचं, समाधानाचं पद द्यायला आले. अशा संतांचं स्मरण जर ठेवलं तर आपलं निश्चित भलं होईल. का हो, काय विशेष आहे त्या संतांचं. लटिके वचन नाही, त्यांचं जे आहे ते खरं आहे. लटिके वचन नाही, हा नाही शब्द इकडे घ्यायचा. देही उदासीन, त्यांचं बोलणं खोटं नाही. हा धर्म आहे संतांचा. एरवी कोण खरं सांगायला येते. अहो इतकं सोपं सांगितलं, इतकं सोपं सांगितलं. सोप्यातून कठीण केलं नाही, कठीणातून सोपं केलं. कठीणातलं जे सोपं करतात त्यांना संत म्हणतात, आणि सोप्यातलं जे कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात. जगामध्ये सोप्यातलं कठीण करणारे भरपूर भेटतात. शब्दाचा विस्तार केला की कठीण होतं. 12 वर्ष अभ्यास केला काशीला आणि गावाला जायला निघाला पंडित. एका गावात मुक्काम झाला त्यांचा. त्या गावाला मुक्काम झाल्यावर मारुतीरायाच्या मंदिरात गेले. 5-7 जण गावातले गोळा झाले त्या मंदिरात. का म्हणे तुम्ही काशीचे पंडित. हो काशीचे पंडित. इकडं कसं काही ना केलं, मी गावाला निघालो. बरं बरं बरं, आमच्या गावात एक पंडित आहे, करता का त्याच्याबरोबर वाद.
करता का त्याच्याबरोबर चर्चा? हो हो करतो, बोलवा त्या गावातल्याला. त्या गावातल्याला बोलवलं, त्याला सांगितलं वाद घालायचा आहे, चर्चा करायची. तो म्हटलं मी तयार आहे. करता का आमच्या गावातल्या पंडिताबरोबर चर्चा? म्हटलं त्याच्याच करता आलं, बोलवा. त्या विद्वान पंडिताला वाटलं ज्ञानात भर पडेल, यांच्या गावातल्या पंडिताबरोबर वाद घातला, बोललो, काही चर्चा केली. आता यांच्या गावातला पंडित म्हणजे मूर्ख पंडित. थोडे परी निरे, संत काय म्हणतात, थोडे परी निरे. दूध थोडंच पण समाधान भाऊच्या गाईचं, समाधान भाऊच्या म्हशी थोडंच. काही काही लोक आमच्या पुढे दुधाचा ग्लास आणतात. एका बाईला, एका महाराजाला खूप सवय घरी महाराज लोक आणायची. त्या बाईला संताप आला ना, दररोज म्हणे कोणाला तरी घेऊन यायचं, आज गायक वादक बाबा. ती बाई कंटाळली ना बाबांना. ती म्हणे आज कोणी बाबा येऊ दे, त्याचा खेळ जर केला ना तरी नावाची गंगीच नाही म्हणे. तिनं बाबा दुरूनच पाहिला आणि दूध बादलीत घातलं पाण्याच्या. भोरं केलं दूध, ते पाणी भोरं केलं पाणी. थोडस दूध बादलीत घातलं, फक्त बोरं झालं, ताकापेक्षाही बोरं दिसायला लागलं. ते ग्लास भरला. महाराजांना साखर चालत नाही बरं का? ती म्हणे दाना घालत नाही साखरेचा, काळजी करू नका. भोरा ग्लास दुधाचा एवढा भरून, बरं ग्लास दिला पुरा. त्यानं तो ग्लास घेतला, लावला बा ओठाला. अरे राम 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 राम. तो म्हणे हे काय दिलं या बाईनं आपल्याला. बरं फेकाव तर ही डफळं घेईल आता. पाबुआ महाराजनं दूध फेकून दिलं, आमच्या घरचं एवढं चांगलं चांगलं दूध महाराजनं फेकून दिलं. मेलो म्हणे मी आता हे दूध पिऊन. अख्खा ग्लास पिऊन घेतल्यावरही त्याचा मालक तिचा मालक म्हणतो का महाराज दूध कसं होतं? तो म्हणे दूध अमृतच. मग महाराज तिच्या हातातच लय गोळ आहे, अजून देऊ का थोडं? अरे बापरे. तो बरे एवढ्या तर जिरली माझी आता, काय देऊ नका तुम्ही. अहो थोडे परी निरे, थोडस पण चांगलं. माझ्याकडे लक्ष द्या, थोडंच असावं पण निरा असावं, चांगलं असावं. या 8 प्रहरा माझारी. नाही जमलं तुला मोटके. कशाला म्हणता प्रहर? एक प्रहर कितीचा होतो? किती तासाचा एक प्रहर? तुम्ही बोर झाले का? मी खाली बसू का? एक प्रहर किती तासाचा आहे? प्रहर माहिती नाही तुम्हाला? आश्चर्य आहे. अहो 3 तासाचा एक प्रहर. 8 प्रहरा माझावी. 8 त्रिक 24 तासाचा एक दिवस. आपण 12 वाजले की तारीख बदलतो. इंग्रजांचे संस्कार आहे आपल्यावर. आपला दिवस 8 प्रहराचा आहे. 3 तासाचा एक प्रहर. या 8 प्रहरा माझारी. पण नसेल जमत मोटके निमिष भरी. अरे थोडंच दे बाबा देवाला, पण खरं दे. तसं खरं असावं. ज्ञान हे दिव्य असावं, खरं असावं. तो गावातला पंडित मूर्ख पंडित. हा विद्वान. करायची का चर्चा? करायची. पहिला मान गावकऱ्याला. तुम्ही सुरुवात करा. अहो म्हटले पण जिंकणाऱ्याला हारणाऱ्याला, जो जिंकेल त्यानं हारणाऱ्यानं जिंकलेल्याला सगळे आपले ग्रंथ देऊन टाकायचे. कबूल? होकार. झाली वादाला सुरुवात. त्या गावातल्याने सुरुवात केली. तो म्हटला खक्का खय्या मैया. खक्का खय्या मैया. खक्का खय्या मैया. तो विद्वान पंडित म्हणेल एका 12 वर्ष अभ्यास केला, इतके ग्रंथ पाहिले, पण हे तर कुठं सापडले नाही आपल्याला. खक्का खय्या मैया. तो म्हणजे खक्का खय्या मैया. त्याला ते काही जमत नाही. त्यानं खक्का खय्या मैया 1-2दा म्हटलं. शेवटी याने हार मानली. सगळे ग्रंथ त्याला देऊन टाकले. मला काही जमणार नाही म्हणे बाबा. पण रडला ग्रंथ देताना. आपले ग्रंथ गेले म्हणे, पण मूर्खाच्या ताब्यात गेले. घरी आला. या विद्वान पंडिताचा लहाना भाऊ मूर्खातला पंडित होता. मूर्खातला पंडित. तो म्हणे कर भाऊ नाराज दिसून राहिला तू. अरे म्हणे मूर्खाच्या ताब्यात ग्रंथ गेले. काय म्हटला रे तो? काय नाही कक्का खय्या मैया. अरे म्हणे ते गिराईक आपलंय. मग तो गेला लुंगी लावून तिथं. पंडित पंडित विद्वान पंडित आहे. 2-4-5 माणसं गावात असे देवानं सोडलेलेच असतात. कायम मारुती राहायच्या मंदिरावर, कायम चौकटीत, कायम चौकात. कोणाची पोरगी कुठे दिली, कोण कोणाला पाहायला आलं, तिची एक बहीण तर पडून गेलेली म्हणतात. सगळ्या गप्पा त्यांना माहिती असतात. तुम्ही पंढरपूरला जा, वर्तमानपत्र वाचू नका, त्या बहादरांना एक फोन करा. अख्खा इतिहास नाशिक जिल्ह्याचा.
पाठ असतो लोकांचे. तो म्हणे का हो आमच्या गावात पंडित आहे बोलव का. आता परवा काशीच्या पंडिताची जिरवली. तो म्हणे बोलवा. गावातला आला का हो हरलेल्याने सगळे जिंकलेला ग्रंथ द्यायचे ठरलं. पहिला मान गावकऱ्याला. आता त्याचं होतच ठरलेलं खक्का खय्या मैया खक्का खय्या मैया म्हणता बरोबर यानं इकडून पाठ हात चालू केला. ज्योते ज्योतय्या बोवे बोवैया सिंचे सिंचैया उगे उगैया मडे मढैया पोसे पोसैया कटे कटैया उड़े उड़ैया पके पकैया उसके बाद खक्का खय्या मैया. तो म्हणे लय पाहिले पण असा नाही पाहिला बा कोणी. त्याने ते सगळे ग्रंथ आणले आणि भावाच्या ताब्यात दिले. तो मोठा भाऊ म्हणे गळे हे जर सगळं आपल्या घरी होतं तर मी काशीला कशाला गेलो. काय गरज होती तिकडे जायची. कारण म्हणे तू हे ग्रंथ आणलेच कसे. तो काय म्हटला अरे म्हणे तो म्हणे खक्का खय्या मैया म्हणजे खक्का खय्या मैया शब्दाचा अर्थ तू जेवलास का. हो सांगितलं तरी हारतो आणि नाही सांगितलं तरी हारतो. त्यापेक्षा होही सांगायचं नाही आणि नाही सांगायचं नाही. त्याला जेवणाची पार्श्वभूमी सांगितली. काका खय्या मैया वेड्या जेवण काय सहज मिळतं का. ज्योते ज्योतय्या जमीन नांगरावी लागते. बोवे बोवैया त्यात काही पेरावं लागते. सिंचे सिंचैया त्यात पाणी द्यावं लागतं. उगे उगैया मग ते निघायला लागतं. पोसे पोसैया मग कणूस मोठं व्हायला लागतं. मढे मढैया हातनीला यावं लागतं. कटे कटैया कणूस कापावं लागतं. उडे उडैया त्यातला आसार उडवावं लागतं. आणि काढलेल्या साराचं पके पकैया म्हणजे ज्योते ज्योतय्या बोवे बोवैया सिंचे सिंचैया उगे उगैया पोसे पोसैया मडे मडैया कटे कटैया उडे उडैया पके पकैया उसके बाद खक्का खय्या. आपल्याला पूर्ण विश्वास आहे तुम्ही अख्खं कीर्तन विसराल पण खक्का खय्या मैया का तो तुमच्या आवडीचा माल आहे. मी एवढं सगळं चिंतन करत आलो अगोदर गाडीतलं ते काय तुम्हाला नाही. पण खक्का खय्या मैया आवडीचं भेटलं की माणसं डोलायला लागतात. बघा बरं तुमचे चेहरे असं वाटतं चहा घेऊन आले तुम्ही करून. वा काय लोकांचा स्वभाव आहे. थोडंच पण खरं. आपण कोणाच्याही पांडित्यामध्ये रममान होणारी मंडळी वारकरी संप्रदायाची. परोपदेशेन पांडित्यम आमच्या संतांनी तसं केलं नाही. उपकार केले पण खरे केले. किती खरे केले उपकार सांगू मी काय आपण करी ऐसी माय धर्म त्याचे दिले अभय केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अभय अक्षय दानगा. गवळाणेकर किती दिला संतांनी. अहो जन्माचे जन्म निघून जातील पण आपल्या जवळच संपणार नाही इतकं दान संतांनी आपल्याला दिलं. आणि हे ज्या संतांनी दिलं त्या संतांनी केवळ आणि केवळ आपल्याकरता केलेला हा प्रवास आहे. गरज नव्हती आता वाटेला लागायची प्रवासाला लागायची पण आपल्याकरता. मी थोडंसं 5-10 मिनिट आपले घेतोय पण माझ्या अभंगाची भूमिका आपल्या समोर मांडून सेवा संपवतोय. थोडंसं मला यायला उशीर झाल्यामुळे मला जायला उशीर जाणार आहे. बाकी काही नाही. तुमचं चालेल ना 5-10 मिनिट. भाऊचा मला काल सकाळी फोन आला. आता काय सगळे 1-2 कोणी आमची माफ करत ना असं काय काय म्हणजे काय आम्ही काय. खरं तर माझी विदर्भात कथा चालू आहे. मी 1:30 वाजेपर्यंत अक्षरशः त्या गावात होतो. तिथून निघालो बरोबर 162 किलोमीटर समृद्धी होता. समृद्धीने शिर्डीपर्यंत आलो. 534 किलोमीटरचा प्रवास करून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून विशाल महाराज खोलीला 11:15 वाजेपर्यंत बोलावं वाटतंय. ही माझ्या मुक्ताबाईची कृपा आहे आणि ती तुमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्यामुळे प्रेमामुळे आपल्या इथं निर्माण झालेली आहे. विशेषतः इथला आग्रह असल्यामुळेच आणि चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात गवळण्याच्या कार्यक्रमाची. त्यामुळं गेलं पाहिजे बाबा. कीर्तन संपलेलं असं गृहीत धरा. मी काही दिवसापूर्वी माझ्या अंतःकरणातला विषय सांगतो. मी प्रत्येक कीर्तनात सांगतोय संतांनी इतके उपकार केले. येथे उपकारासाठी शब्द आहे. कोण करू शकतो या जगात उपकार सांगा बरं एखादा.
कोणी करू शकत नाही महाराज. भाऊ भावावर उपकार करायला तयार नाही. मी पाहिलेली काही दिवसापूर्वीची परिस्थिती आहे. भावाला बहिणीवर सुद्धा उपकार करावे वाटत नाही, बहिणीला भावावर करावे वाटत नाही. इथं नातं गोतं मित्रत्व सगळं माणसं पैशावर अवलंबून धरायला लागले. श्रीमंताची सोयरे अनेक असतात, गरिबाच्या हाताला हात देणारं कोणी नसतं. अशी परिस्थिती झाली. मी विदर्भातली एक सत्य नजरेला आलेली परिस्थिती तुमच्या समोर म्हणतो. अनेक ठिकाणी सांगितली, दररोज सांगितली, आजही सांगतो. तुम्हाला कळावं, विशेषतः या माता भगिनींना कळावं की परिस्थिती किती बदलली आहे. का वारकरी संप्रदायात आपण शिरलं पाहिजे. उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, संत सर्वस्वाचं दान करतात. संतांनी केलंय, आपल्याला सुद्धा सगळ्यांना मिळावं ही अपेक्षा करूया. वाणीला विराम देऊया. पण जाता जाता आपल्याला सगळ्यांना सांगतो की संतचे देऊ शकतात, बाकी कोणी देत नाही. हजारदा आपण त्याचा उलगडा करतो, त्याचा उल्लेख करतो, पण कोणी देत नाही. परवाचा विषय सांगतो तुम्हाला. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आम्ही जवळजवळ 2-3 तास सोबत बसलो होतो. परवा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मी 3 तास बसलो. असं तुम्ही गृहीत धरा. ते मला म्हटले काय देऊ महाराज, गाडी देऊ का तुम्हाला एखादी. म्हटलं आहे साहेब. बंगला देऊ, आहे साहेब. मोटरसायकल, हो म्हटलं मोटरसायकल. कपडे देऊ का, आहे. तुमच्या बायकोला साडी देऊ का, साडी. म्हटलं कपाट भरलं आहे साहेब माझ्या घरी. आणि आमची बायको लग्नातली दोन्ही दुसऱ्याने दिलेली साडी नेसत नाही. मी माझ्या घरची साडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवली. तुम्हालाही तेवढी साडी सांगतो घरी जातो. लग्नातली साडी नेसता का हो तुम्ही खरंच. कोण बाई नेसते. अहो माझ्या लग्नात माझी बहीण आली होती माझ्यासोबत. आमच्या बहिणीला माझ्या सासूने साडी नेसून दिली. आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवाबरोबरच्या सगळ्या पोरींना साडी नेसून देतात. आमच्या सासूने आमच्या ताईला नेसून दिली. ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. माझ्या स्वागताला माझी मावशी, माझी आत्या, माझी आई आली, भाऊ. मग दरवाज्यात मला उभं केलं त्यांनी. मी उभा, माझे कूलर उभं. म्हणजे आमचं शांत आहे बुवा ती, म्हणून म्हटलं. मागे आमची बहीण उभी होती. आमची आई ओवाळायला आली, मावशी ओवाळायला आली. आमच्या आईनं आमच्या बहिणीच्या अंगावरची साडी पाहिली. आमची म्हणे सुषमा कोणी नेसवली साडी. आमची ताई म्हणे ते दादाच्या सासूने. सोड साडी. सव नाही ते साडीला, 100 रुपयाची साडी नेसून आली. देणारीला नाज नाही, नेसणारीला लाज नाही. म्हटलं बापरे, पहिल्या दिवशी आपल्या आईचं इतकं तापमान वाढलं. योग्य नव्हतं ते सगळं, पण मी शांत राहिलो. आमच्या बहिणीने ती साडी सोडली, घडी घालून आमच्या आईकडे दिली. आमच्या आईने ती साडी कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. माझ्या पोराच्या बारशाला तिकडच्या महिला आल्या. आमच्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी बाहेर काढली आणि तीच साडी आमच्या सासूला नेसून दिली माझ्या पोराच्या बारशात. काय डोकं चालवलं आमच्या आईने पा. अहो आमची सासू म्हणजे लई हुशार बाई. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार आहे बाबा. आता गेल्या 9 मेला माझ्या घराची वास्तुशांती झाली. 9 मेला गवळण्यातल्या बाया बी लवकर असल्या. त्या आजीला लवकर असल्या बघा. त्या आजी आमच्या सासूता तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही ना बाबा. आता आमचे 12 वाजतील बरं तिकडे, पण तुम्ही बरोबर हसले आजी. आमची सासू आमच्या वास्तुशांतीला आली तर साडी घेऊनच आली आणि तीच साडी आमच्या आईला नेसून दिली. हे आमच्या आईचे एवढे डोळे, पण आता काय करेल. आता अजून तरी साडी आमच्या घरी पाहू. आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो, कार्यक्रमावर डिपेंड आहे ना ते. पण साडी माझ्या घरातून गेली की मी तुम्हाला फोन केला समजा. डोक्यात साडी ठेवू नका. मुख्यमंत्री म्हटले साडी देऊ नको, गाडी देऊ नको, काय देऊ तुम्हाला. म्हटलं साहेब मी जे मागेल ते द्याल का तुम्ही. देतो महाराज, तुम्ही मागून तर पहा. सन्माननीय एकनाथजी शिंदे नाव आहे माझं, असं कोण म्हणत होते, मुख्यमंत्री महोदय. असं तर उभी गृहीतच धरायचं बरं का सगळं. हां सांगा तुम्ही मागून पहा. म्हटलं साहेब मी जे मागेल ते द्याल. अहो मागून तर बघा. म्हटलं मला असं वाटतं साहेब तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला. मला एकदा मुख्यमंत्री करावं, माझी लई इच्छा. आता तेच चाललंय मीडियाला सगळं, कोण पुढचा मुख्यमंत्री. काय मी शोभत नाही का मुख्यमंत्री म्हणून. असं काय करता राव. देतील का होते, कोण देतंय महाराज. कोणीच देत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. माझ्याकडे पुरावाच तितका मोठा आहे. तू का म्हणे बळी देता ते निदान
भिकेसाठी कोण राज्य देतो? शिंदे साहेबांकडे नाही हो, कवळाण्याच्या सरपंचांकडे जर मी पदर पसरला म्हटलं मला सरपंच करा, तरी ते करत नाही. कारण व्यवहारामध्ये मिळवलेलं पद दुसऱ्याला देता येत नाही, पण परमार्थामध्ये स्वतः मिळवलेलं पद दुसऱ्याला द्यावंच लागतं. ही किमया माझ्या ज्ञानोबारांची, ही किमया माझ्या तुकोबारांची. तुम्हाला संतांचं पद मिळावं यापेक्षा असेल तर धन्य ते संसारी दयावंत जियंतरी. त्या दयाळू संतांकडे जा. काय करत जा? उडबार कुमारी. बोला बोला बोला.